नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे। मित्रांनो, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे जमा होणार आहेत आणि यासाठी जवळपास 2500 कोटी रुपयांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धनंजय मुंडे साहेब यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरती म्हणजेच मित्रांनो एक्स हँडल वरती ही माहिती देण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, हे पैसे कोणत्या योजनेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत ते पहा। सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी रुपये अनुदान सोमवारी डीबीटी द्वारे वितरित होणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मागची बाकी शून्य आणि पुढची बिले शून्य असणारी वीज बिले लवकरच प्राप्त होतील, असे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलताना आश्वासित केले आहे। तेव्हा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्वतः पाहू शकता, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2500 कोटी रुपयांचे अनुदान सोमवारी म्हणजेच मित्रांनो आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटी प्रणालीद्वारे वितरण होणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे वितरित केले जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण अशी दिलासादायक अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।